महाराष्ट्राचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची आज 396वी जयंती स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांनी या देशाला, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे मानव नसून एक दैवत आहेत। आज ज्यांच्यामुळे अखंड हिंदुस्थानामध्ये देवदेवळं ही अबाधित आहे। मुघलांविरुद्ध त्यांनी लढा देऊन आपलं हिंदू धर्म ज्यांनी देवतांच्या जयंती आपण तिथीनुसार साजरी करतो, त्यानुसार आदरणीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी साहेब यांनी एक ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण आपले दैवत आहेत त्याच्यामुळे आपण ती तिथीनुसारच ती साजरी व्हायला पाहिजे, ना की तारखेनुसार। आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सहवासात राहिलेले शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराळ शहर शिवसेना शाखेतर्फे मोठ्या प्रमाणामध्ये हा शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महाराळमधील सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, वरिष्ठ पदाधिकारी, ज्या आमच्या विविध सेल आहेत, उत्तर भारतीय सेल आहे, मिथिलांचल सेल आहे, हे सर्व पदाधिकारी आज एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये हा शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। शिवजयंतीनिमित्त सकाळी शिवप्रतिमेचं पूजन हे उल्हासनगरचे प्रथम नागरिक महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे उल्हासनगरचे कल्याण लोकसभेचे सर्व ज्येष्ठ नेते, उदाहरणार्थ अरुणजी आशान असतील, राजेंद्र चौधरी असतील, बुल्लर महाराज, उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कालानी, उल्हासनगरचे सर्व नगरसेवक इथे आले। त्यांनी आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। शिवपूजन करून त्यांनी कार्यक्रमाचं खूप शोभा वाढवली। आज शिवजयंती निमित्त संध्याकाळी आपला या इथे शिवपोवाडा, शिवभजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याला सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होणार आहे। उल्हासनगरचे माजी आमदार, उल्हासनगरचे विकास पुरुष पप्पूजी कालानी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। शिवसेना शहर शाखेतर्फे पप्पू कालानी साहेबांचं हार्दिक स्वागत।